हे बघा अशा पद्धतीनं आपल्याकडे AVD जे अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइसेस आहे ते इथं दिसत आहे. म्हणजे हे आपल्या मोबाईलच्या स्क्रीन सारखं आपल्याजवळ आलं समजा. ठीक आहे. याच्यावर आपण डबल क्लिक केलं आणि याला वरती स्क्रोल केलं तर आपले पूर्ण जेवढे ॲप आहेत ते सगळे ॲप याच्यामध्ये आपल्याला शो होत असते. ठीक आहे. तर आता आपण आपल्या प्रोग्रामला रन करू पहिले तर. इथं प्ले बटनवर क्लिक केलं वरतं. इथं प्रोग्राम रन होत आहे. ठीक आहे. रन होताना बघू तर ते जे हेलो वर्ल्डची स्क्रीन होती कोणती हे वाली, ते जे हेलो वर्ल्डची स्क्रीन आहे हे स्क्रीन यामध्ये रन झाली पाहिजे. ठीक आहे. होईन काही वेळानं होतेच. ठीक आहे. थोडा वेळ लागतो. लॉन्चिंग ऑन डिव्हाइसेस. ठीक आहे. हे जे आपला जो ॲप आहे हेलो वर्ल्डचा ते लॉन्च होत आहे आपल्या डिव्हाइसमध्ये. ठीक आहे. इन्स्टॉल सक्सेसफुली फिनिश्ड. इथं इन्स्टॉल झालेलं आहे. बरोबर. तर हे बघा हे पूर्ण आता स्क्रीनवर काय आलं, हेलो वर्ल्डचं नाव आहे ते बघा आता इथे. हे स्क्रीन इन्स्टॉल होत आहे. हे बघा इथं मेसेज आले आहे इन्स्टॉल होण्याचे. हे बघा हेलो वर्ल्ड इथं दिसत आहे आपल्याला. म्हणजे पूर्ण आपलं जे काय आहे हेलो वर्ल्डचं जे टेक्स्ट आहे किंवा हेलो वर्ल्डचं जे ॲप आहे ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे. पण आता आपल्याला काय बघायचं होतं, हे जे ॲक्टिव्हिटी आहे लॉन्च, आता हे आपलं ॲप जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे बघा, हे मी म्हणत आहे. ठीक आहे. तर जेव्हा रनवर बटनवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा इन्स्टॉल झालेलं आहे समजा. मी जर आता हे मधातली बटन दाबली, गेलो बाहेर. आता काय होणार बघा. आता मी इथे डबल क्लिक करून हे करतो. हे बघा आपलं ॲप कुठे गेलं, हे दिसून राहिलं. हे आपलं ॲप इथे दिलेलं आहे, अवेलेबल आहे. हे दिसत आहे तुम्हाला. ॲरोकडे लक्ष द्या बरोबर. आता जसं मी याच्यावर क्लिक करतो, क्लिक केलं, क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ते ॲप ओपन होऊन राहिलं, होत आहे. ते ॲप ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथं लॉककॅटमध्ये मेसेजेस दिसायला पाहिजे. बघू आपण दिसते की नाही. हे बघा लॉककॅट कुठे आहे, हे लॉककॅट आहे. लॉककॅटमध्ये बघा, लॉककॅटमध्ये काय दिलेलं आहे की जसं ॲप आता इथं रन झालं. मी आता पुन्हा एकदा ॲप रन करून दाखवतो तुम्हाला. ओके. आता मधातली बटन दाबले मी, काय आलं, ऑन पॉज ऑन इव्हेंट अशा पद्धतीचं. ओके. एक मिनिट हा. ठीक आहे. आता बघा एकदा मी अजून ॲपला ओपन करतो. ओके. एकदा अजून ॲपला ओपन केल्यानंतर डबल क्लिक करतो याच्यावर. बघा कोणता मेसेज प्रिंट होते पहिला. ॲप ओपन केलं आपण. ओपन केल्याच्या नंतर जेव्हा आपण समजा आता अशी बॅक बटन दाबतो, बॅक बटन दाबल्याच्या नंतर ऑन पॉजचा विषय आला. ऑन पॉज हे ऑन स्टॉप आणि ऑन डिस्ट्रॉय या तीनही कमांड इथं काम केलं आहे. बरोबर. जेव्हा आपण याच्यावर पुन्हा अजून समजा इथं आपण क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर जे प्रोसेस जे ॲप होतो ऑन, त्याच्यावर आपण जर क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर ऑन क्रिएट, ऑन स्टार्ट, ऑन रिझ्यूम पुन्हा आलं. हे मेसेजेस आपल्याला दिसून राहिले. म्हणजे जसं जसं ॲपवर आपण क्लिक करतो त्या पद्धतीनं आपल्याजवळ हे मेसेजेस येत असतात. आहे का नाही. मग आता पुन्हा आपण काय करू, आपण बॅकची बटन दाबतो. बॅकची बटन दाबल्यानंतर ऑन डिस्ट्रॉय कॉल झालं पाहिजे. बॅकची बटन दाबली, ऑन पॉज आणि ऑन डिस्ट्रॉयचा मेसेज येणार आहे. ऑन पॉज, ऑन स्टॉप आणि ऑन डिस्ट्रॉय आणि ह्या ॲपच्या बाहेर आपण निघालो. ठीक आहे. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने हे ॲप काम करत असते, हे मेसेजेस काम करत असतात. ओके. पुन्हा एकदा क्लिक करतो. क्लिक केलं मी त्याच्यावर. क्लिक केल्याबरोबर ऑन क्रिएट फंक्शन बघा. ऑन क्रिएट फंक्शन इथं कॉल झालं. ऑन क्रिएट फंक्शन नंतर ऑन स्टार्ट फंक्शन, ऑन रिझ्यूम फंक्शन. आता मी याच्यावर काय करू राहिले, इंटरॅक्शन करत आहे असं आपण समजून राहिलो. बरोबर. आता याच्यामध्ये काहीतरी इंटरप्ट आला. कोणता इंटरप्ट आला, काही पण मी होमची बटन दाबली. ठीक आहे. होमची बटन हा झाला इंटरप्ट. काय झालं, ऑन पॉज कॉल झालं, त्यानंतर ऑन स्टॉप कॉल झालं. ओके. आता मला आता हे झालं, होमच्या बटनवर आपण आलो. इथं काहीतरी आपण इंटरॅक्शन केलं, ॲप ओपन केले. ओके. काहीतरी थोडंफार इंटरॅक्शन केलं. आता मला काय वाटलं, मला पुन्हा त्या प्रोसेसमध्ये जायचं आहे जे प्रोसेस मागं गेली आहे. तर पुन्हा मी होम इकडली बटन दाबली आणि पुन्हा त्या ॲपमध्ये गेलो ज्या ॲपमध्ये मी ऑलरेडी गेलो होतो. मग आता पुन्हा काय झालं, ऑन स्टार्ट फंक्शन कॉल झालं, ऑन रिझ्यूम फंक्शन कॉल झालं. बरोबर. आता मी काय केलं, बॅक बटन दाबतो. बॅक बटन दाबल्यानंतर ऑन पॉज, ऑन स्टॉप आणि ऑन डिस्ट्रॉय हे फंक्शन आपल्याला कॉल होत असते. अशा पद्धतीनं आपला जो
प्रोग्राम आहे तो रन होत असतो. मी सांगितलं तुम्हाला आता यावाल्या व्हिडिओमध्ये की ॲप कसं इन्स्टॉल होते. ॲप इथं आपण रनची बटन दाबतो. पहिले आता स्टॉप करून टाकतो. रनची बटन इथं दाबतो. रनची बटन दाबल्यानंतर याच्यामध्ये सक्सेसफुली ॲप इन्स्टॉल होते. इन्स्टॉल झाल्याच्या नंतर लॉकॅटमध्ये आपल्याला सगळे मेसेजेस दिसायला म्हणजे दिसते. ठीक आहे. त्याच्यावर आपण जसं क्लिक करतो ते ऑन क्रिएट फंक्शन कॉल होते. ऑन स्टार्ट आणि ऑन रिझ्यूम फंक्शन कॉल होत असते. त्यानंतर आपण आपल्याला जर मधामध्ये काही इंटरप्ट आणायचं असेल तर बॅक आपण मधातली बटन दाबतो. ठीक आहे. त्याच्या मधातली बटन दाबल्यानंतर काय होते की त्यामध्ये काहीतरी इंटरप्ट येते आणि इंटरप्ट आल्यानंतर ऑन पॉज ऑन स्टॉप अशा पद्धतीच्या 2 कमांड चालते. आपण जेव्हा बॅक बटन दाबतो तेव्हा डायरेक्ट ऑन पॉज ऑन स्टॉप आणि ऑन डिस्ट्रॉय हे वाले फंक्शन कॉल करत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपलं हे जे सगळं वर्क आहे ॲपचं ते चालत असते. म्हणजे ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला समजून सांगितली ॲक्टिव्हिटी कशाप्रकारे काम करत असते. ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. ठेवतो.